तुम्ही PM किसान योजनेचे पैसे अजूनही घेतले नाहीत, यादीत नाव नाही, तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा. सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आज आपण बोलणार आहोत पंतप्रधान किसान सन्मान योजनेबाबत, जिथे आतापर्यंत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तर शासनाने मोठा निर्णय घेतलेला असून PM किसान योजनेपासून वंचित असलेले शेतकऱ्यांना आता योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे. आतापर्यंत जे काही कागदपत्रातील त्रुटी असतील, शेती वारसाचा बदल असेल, शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मालकी हक्कामध्ये झालेला बदल असेल किंवा नावातील चूक असेल, अशा कारणामुळे अनेक शेतकरी हे 12,000च्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. तर अशा शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये दरवर्षी तुम्हाला भेटतात. तर या 3 हप्त्यामध्ये थेट बँक खात्यात जमा केलेले जातात हे पैसे. तर कोण अर्ज करू शकतो? या योजनेत लहान शेतकरी अर्ज करू शकतात. शेतकऱ्याचे नाव जमिनीच्या नोंदीत असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे तुमच्या मोबाईलसाठी. आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघू स्टेप बाय स्टेप. अर्ज करण्यासाठी pmkisan.government.in या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. तिथे तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडायचा आहे. राज्य निवडा, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर तिथे तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आलेला OTP भरून लॉग इन करा. वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती आणि बँक खात्याचा तपशील संपूर्ण माहिती तुम्ही तिथे भरून टाका आणि अर्ज सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करा. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही पुन्हा लाभासाठी म्हणजेच PM किसान पंतप्रधान योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवू शकता. फक्त तुम्हाला पुन्हा एकदा हा फॉर्म भरायचा आहे. तर महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, अर्ज करताना सर्व माहिती अचूक म्हणजे चुकू नका. भरताना आधार बँक लिंक नसेल तर आधी पूर्ण करा. म्हणजेच तुम्ही आधारला बँक कार्ड लिंक नसेल तर त्या अगोदर बँकेत जाऊन तुम्ही लिंक करून पुन्हा संपूर्ण माहिती बघा. तर चुकीची माहिती दिल्यास अर्ज तुमचा रद्द होऊ शकतो, याची काळजी घ्या. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी शेतकरी अजूनही PM किसान योजनेपासून वंचित असले तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.